नमस्कार, मी सौ रुपाली तेलवणे. जय महाराष्ट्राच्या खास प्रेक्षकांसाठी आज आपण खास सांगीतिक मेजवानी घेऊन येत आहोत. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तबला किंवा संगीत यांचं वातावरण किंवा ह्याचा जो संवाद आहे हा कुठेही थांबलेला नाहीये. तर आज आपण गप्पा मारणार आहोत पंडित मुकुंदराज देव. पंडितजींचा प्रवास तसा खूप मोठा. लहानपणीच त्यांना त्यांच्या आईकडून म्हणजे प्रख्यात कथ्थक नृत्यगुरू डॉक्टर सौ मंजिरी देव यांच्याकडनं संगीताचं बाळकडू मिळालं आणि त्यानंतर हा प्रवास आजतागायत भारतभर नव्हे तर संपूर्ण जगात चालू आहे. नमस्कार. जय महाराष्ट्राच्या सर्व रसिकांना आणि जगभरातील तमाम रसिकांना मी या दिवाळीच्या पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि या इतक्या सुंदर कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलं याबद्दल धन्यवाद. असं आहे की संगीत गीतम वाद्यम तथा नृत्यम त्रयम संगीतम उच्यते. संगीत कला ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे आणि हा एक आपण सगळं जगच या कठीण परिस्थितीतून जातोय, पण तरी पण प्रत्येकाच्या मनामध्ये आशेचा किरण आहे आणि तो आशेचा किरणच आपल्याला सर्वांना मार्ग दाखवणार आहे. हे वाईट दिवस सरून जाणार आहेत. हे जे करोनाचे काळे ढग आलेले आहेत ते या दीपावलीच्या निमित्ताने लवकरात लवकर निघून जावेत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ताल तीन तालमध्ये आधी गणेश परणनी मी सुरुवात करतोय. बनारस घराण्याची परंपरा आहे की देवाधिकांचे आणि हा जो कठीण समय याच्यासाठी सुद्धा जर ईश्वराचं आपण नामस्मरण केलं तर हे संगीताच्या माध्यमातून माझ्या तबल्याच्या माध्यमातून मी आपल्यासमोर हे नामस्मरण करतोय. त्यांनी सुरुवात करतोय ताल तीन तालमध्ये. बघूया क्या बात. सुंदर, खूपच सुंदर. आमची जी लँग्वेज आहे, तबल्याची जी भाषा आहे, तबल्याचं जे साहित्य आहे ते सगळ्या रसिकांसमोर मांडत असतो. तबल्याचं जी भाषा आहे ती धत नट कगर याच्यापासून निर्माण झालेली आहे आणि मग ह्याच्यातनं कधी आम्ही नदीचा प्रवाह दाखवतो, कधी ढग बरसताना दाखवतो. तर आता एक सुल्फचा कायदा असा जो आहे तो आपल्यासमोर सादर करतोय.
याच्यामध्ये बघा एक तर तबल्याची जुगलबंदीचा पण तुम्हाला छोटासा आनंद घेता येईल सर्व रसिकांना, आणि तबल्यातनं किती बारीकता ह्या साऊंडचा, म्हणजे तबला हे इन्स्ट्रुमेंट काय नादाचं आहे, नाद, वेगवेगळे नाद, तर नाद कसा वेगळा वेगळा निर्माण होऊ शकतो त्याच्यातनं, याचा एक आनंद तुम्हाला मिळेल. तर बघा एक सुल्फचा कायदा. हा जी, क्या बात. खूपच सुंदर, खूपच सुंदर. म्हणजे असं वाटत होतं की दोन्ही तबले प्रत्यक्ष एकमेकांशी बोलतायत, गप्पा मारतायत. वा वा, काय माहोल सुंदर निर्माण झाला. खूपच छान. ऍक्च्युली हे कुठेही थांबावं असं अजिबात वाटत नाहीये की हा संगीताचा प्रवास आणि ही मेजवानी आमच्या प्रेक्षकांसाठी अशीच चालू राहावी असं वाटतंय. पण आपल्याला एक छोटीशी विश्रांती घ्यावी लागते. तर पुन्हा परत येऊया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. पंडित मुकुंदराज देवजी यांच्याकडनं आपण तबल्याचे नाद आणि तबल्याशी गप्पा मारत होतो. पुन्हा एकदा ऐकूया पंडित मुकुंदराज देवजी यांना. पंडितजी, तुम्ही मगाशी म्हणालात की आपण ह्या तबल्याच्या माध्यमातून धबधब्याचा आवाज किंवा ढगांचा आवाज ऐकू शकतो. तर हे कसं होतं हे आमच्या प्रेक्षकांना तुम्ही दाखवाल का? जरूर जरूर, मला खूप आवडेल. तबल्याची भाषा आहे ती, मुख्य करून तबल्याची भाषा आहे, पण त्याचा इफेक्ट आपण ज्याला म्हणतो तो ऐकताना असं वाटतं की आपण एखादा प्रवाह ऐकतोय. तर मी परत एकदा सांगेन की हा करोनाचा जो प्रवाह आहे तो सगळा बाजूला जाऊ दे आणि आपल्या जीवनाचा जो प्रवाह आहे त्याच्यातून आपल्याला ऊर्जा मिळू दे, आणखी सगळं वातावरण मस्त होऊ दे. तर निसर्गाचा जो प्रवाह आहे, निसर्ग हा एक आपला गुरु आहे. तर नदी कशी वाहते किंवा प्रवाह, मला प्रवाह दाखवायचा आहे, तर तो बघा कसा तबल्यातनं तुम्हाला दिसतो, एक प्रवाह. हा जी, नक्की.
खूपच सुंदर, खूपच सुंदर. इतका सुंदर नदीचा प्रवाह तुम्ही आमच्या प्रेक्षकांसमोर उलगडून दाखवलात. असं वाटत होतं की ती नदी कधी त्या शांत प्रवाहात तर कधी त्या दगडांवरून उड्या मारत सर्वांसमोर चालली आहे. किती सुंदर प्रवास आणि किती सुंदर प्रवाह तुम्ही आमच्या सर्वांसाठी दाखवलात. आता 2-3 कॉम्पोजिशन्सच्या माध्यमातून तबला कसा गप्पा मारतो किंवा तबल्यातनं कशी लँग्वेज सांगितली जाते याची मी गंमतशीर माहिती तुम्हाला सांगतो. ह्या तबल्याच्या पारंपरिक बंदिशी आहेत, पण बघा त्याचं साहित्य काय सांगतं. आता दिवाळी आलेली आहे, दिवाळीचा फराळ, तर आपल्याकडे पाहुणे येतात जातात. कोरोनामुळे सध्या जरा कमी आहेत, पण नाहीतर आपण दिवाळीमध्ये मुद्दाम एकमेकांना भेटतो, प्रेमाने आलिंगन देतो आणि मग आपण एकमेकांना आग्रह करतो की अहो चकली आहे, चिवडा आहे, जरा होऊन जाऊ दे, काय काळजी करू नका. तर ते कसं असतं, धा दिन दिन ना ना दिन दिन ना ना दिन दिन ना इकडे दिन ना, हा आग्रह आहे. आग्रह आपण करतो की अहो घ्या चालू देत राहा और चलेगा लीजिए. तर बंदिश काय सांगते, इकडे दिन ना दिन दिन ना ना दिन दिन ना इकडे धगा तक धगा तक धा गिडे ना गे ना गे धगे तक दे ना गे धग तक धा धग घे 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 धा घे 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 धा घे 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 घ्या ना दिन दिन ना धा दिन दिन ना ना दिन दिन ना धगा तक धा घे 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 धा घे 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 धा घे 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 धा दिन ना दिन दिन ना. आता दिवाळीमध्ये आपण मंदिरामध्ये पण जातो, देवाच्या दर्शनाला मंदिरामध्ये जातो, तर मंदिरातली घंटा कशी वाजते, दिन दिन ना मंदिरातली घंटा वाजते, धिंग धिंग तगड तगड थुन 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 तारा थुन 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 तारा थुन 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 तारा दिन दिन ना. देखिए दोनों तबले से गंमतशीर बंदिश आहे. काही लोक दिवाळी आहे, सगळा उत्सव आहे, तरी पण आळशी सारखीच बसलेली असतात आणि काही लोक अत्यंत उत्साही असतात की हे करोना आहे, सगळं चालू आहे, पण ठीक आहे, तरी पण आपण उत्साह दाखवला पाहिजे, काम केलं पाहिजे. तर ही बंदिश कशी सांगते बघा, एकच माणूस आहे, म्हणजे 2 मित्र आहेत, एक खूप सुस्त आहे आणि एक चुस्त आहे. तर ते कसं एकमेकांची गप्पा मारतात, दिंग दिंग तकिट तकिट, अरे यार नको रे झोप आली आहे, ढाक दिन ना ना दिन दिन ना तिन तिन ना दिंग दिंग तकिट तकिट धात्र कधी किट कत कधी गे न धा दिंग दिंग तकिट तकिट धडक दिंग कर गुण धा धडक दिंग कर गुण धा धडक दिंग कर गुण धा अरे दिंग दिंग तकिट तकिट धात्र कधी किट कत कधी गे न धा. 2 मित्रांची गोष्ट, एक चुस्त आहे एक सुस्त आहे. दिन ना दिन दिन ना धा दिन दिन ना दिंग दिंग तकिट तकिट धात्र कधी किट कत कधी गे न धा. खूपच छान, खूपच छान. म्हणजे सध्या या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या दिवाळीमध्ये आपल्याला एकमेकांकडे काही जाता येत नाहीये. आपण ऑनलाईन दिवाळी किंवा असं न भेटता फोनवर करतोय, पण या तबल्याच्या संगतीतून असं वाटायला लागलं की आपण खरंच एकमेकांना प्रत्यक्ष भेटलोय. खूपच सुंदर, खूपच सुंदर. तर ह्या गप्पा आणि हा दिवाळीचा फराळ असाच चालू राहणार आहे. तर पुन्हा भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार. चला उजळूया दीप आशेचे या अस्मी स्टुडिओ प्रस्तुत कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पंडितजी, सध्याचं आपलं जे वातावरण आहे कोरोनाचं वातावरण आहे, तर ह्या वातावरणामध्ये घरच्यांचा संवाद सुद्धा कमी झालेला किंवा वाढलेला दिसून येतोय आपल्याला. पण तो कमी झालेला संवाद आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही तबल्याच्या माध्यमातून कसा दाखवाल? संवाद कमी झालाय किंवा मी असं म्हणेन त्याच्यामध्ये म्हणजे गमतीचा विषय पण आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एकमेकांबद्दल खूप आपुलकी की असं असतं की म्हणजे माझ्या मुलाला मी असं सांगतो की अरे बाबा जास्त बाहेर जाऊ नकोस, गेलास तर ते मास्क लावून फिर, सगळ्यांनी प्रिकॉशन घेतली पाहिजे, गर्दी करू नका.
तरी तो हळूच पळून जाऊन एक चक्कर मारून येतो. खरंय. आणि मी माझ्या कामाला निघालो की माझा मुलगा मला हेच परत सांगतो की बाबा अहो तुम्ही असे बाहेर कसे निघालायत, किंवा मी माझे वडील जे बुजुर्ग आहेत त्यांना मी सांगतो की अहो तुम्ही असं बाहेर पडू नका. असं सगळ्यांचं वातावरण म्हणजे सगळेच एकमेकांची एका प्रकारे खूप प्रेमाने आपुलकीने काळजी पण घेत आहेत आणि ते बरोबर पण आहे की सगळ्यांनी ह्या अशा प्रसंगामध्ये सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. मास्क लावल्याशिवाय कोणीच कुठे बाहेर पडलं नाही पाहिजे हे पण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग हे आता तबल्याच्या भाषेतनं कसं असेल की आता माझा मुलगा समोर बसलेला आहे, तर तुम्ही बघा आता आम्ही कसे गप्पा मारतो की कोरोनाविषयी तो मला कसा गंडवून बाहेर जाऊन येतो आणि मी त्याला कसं थांबवतो आणि तो मला कसा थांबवतो या विषयात आपण जाऊया. ना धिन धिन ना धिन धिन ना धिन धिन ना धिन धिन ना ना धिन धिन ना. तबला सांगतोय अरे बाबा जाऊ नको, अरे कुठे निघास, जाऊ थांब. खूपच सुंदर, खूपच सुंदर. इतकं छान तुम्ही वातावरण उभं केलं की ती होणारी बातचीत, त्याच्यानंतर होणारे आर्ग्युमेंट्स आणि ती होणारी भांडणं या तबल्याच्या माध्यमातून आम्ही ऐकतो. क्या बात आहे, खूपच छान. आमच्या जय महाराष्ट्र आणि अस्मी स्टुडिओच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही आज इथे आलात आणि एक छोटीशी सुवर्ण संधी आम्हाला दिलीत आणि आमच्या प्रेक्षकांना खूप संगीतिक मेजवानी तुम्ही दिलीत. त्या सर्वांबद्दल खूप खूप धन्यवाद. या प्रकाराने अशी तुम्ही मुलाखत घेतलीत की तबल्यातनं गप्पा कशा निर्माण होतात, कारण असं तर आम्ही तबला सोलो करत किंवा वाजवत असतोच, पण ह्या प्रकाराने वेगळ्या प्रकारे तबल्याची भाषा लोकांसमोर पोहोचली, लोकांनाही त्याचा खूप आनंद घेता येतो. खूपच छान. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. तर वेळ झाली आहे हा कार्यक्रमामध्ये इथेच थांबण्याची. पुन्हा एकदा भेटूया नवीन कार्यक्रमामध्ये नवीन कलाकारांसाठी. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.